महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. नमस्कार, माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुनील आठवले. विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. कणकवली विधानसभेची निवडणुकीत एकदम रंगतदार होणार आहे. संदेश पारकर आणि नितेश राणे हे उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवार देखील आहेत, पण खरी जी लढत होणार आहे ती नितेश राणे आणि संदेश पारकर यामध्येच होणार आहे. नितेश राणेंची ही तिसरी निवडणूक आहे. कशा पद्धतीचं मतदारसंघाचं चित्र असेल आपण जाणून घेऊया. येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील आठवले यांच्याकडून. मुळात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी कोणी राजकारणी नव्हे की राजकीय निरीक्षक नव्हे की राजकीय विश्लेषक नव्हे, पण सर्वसामान्य म्हणून जे काही चित्र पाहत आलो आहे त्या संदर्भात मी थोडंफार बोलू शकतो, म्हणजे बोलू इच्छितो. विषय असा आहे की कोकण ही परशुरामाची भूमी आहे आणि समृद्ध आहे. नैसर्गिकदृष्ट्या तर समृद्ध म्हणजे आणखीन काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. देवानी निसर्गाची अमाप उधळण इथे केलेली आहे. आम्ही लोक इतके मूर्ख आणि बावळट आहोत की आपण आपल्याला दिलेल्या ह्या नैसर्गिक संपत्तीचा कसा पुरेपूर वापर करून घ्यायचा हे आपल्याला गोवा राज्याचं उदाहरण शेजारी आहे तरी देखील आपण ते करू शकत नाही, कारण आपल्याकडे सहकार नाही. प्रत्येक माणूस हे स्वतंत्र बेट आहे आणि तो स्वतंत्रपणे विचार करत असतो. राजकारणाचा विषय जेव्हा येतो तेव्हा ही पार्श्वभूमी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आपण फारच सहिष्णू आहोत आणि शांत आहोत आणि आपण कृती काय करत नाही, गप्पा मोठमोठ्या मारतो आणि कुठल्याही सार्वजनिक कामात किंवा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आपण त्याचा पाठपुरावा न करत, ना योजना सुचवत, ना त्याच्यासाठी आपला सहभाग देतो किंवा आपलं योगदान देतो आणि मग आपण अपेक्षा बाळगतो. ही फार चुकीची गोष्ट आहे. ही पहिली मानसिकता बदलली पाहिजे. प्रत्येक माणसांनी समाजासाठी थोडं का होईना कमी जास्त प्रमाणात आपण उपयोगी पडलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. राजकारण हा भाग हा लाईफ अँड डेथचा प्रश्न नाही आहे किंवा हे उपजीविकेचं साधन नव्हे. राजकारण हा इलेक्शन पुरताच मर्यादित राहावं असं माझं तर वैयक्तिक मत आहे. इलेक्शन झाल्यानंतर पक्षीय मतभेद, जातीय मतभेद, धार्मिक मतभेद हे राहू नये, ते मिटले पाहिजेत. पण प्रत्यक्षात असं होत नाही. निवडणुका ज्या आहेत त्या जातीवर, धर्मावर आधारित असतात. त्यामुळे काय होतं, समाजात तेढ निर्माण होते आणि ती राजकारण म्हणजे इलेक्शन करून तुम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहात का लोकांमध्ये तेढ निर्माण करणार आहात हे कोणीच डिफाईन करत नाही. बोलणं सोपं आहे सगळं की अमुक आहे तमुक आहे, संविधान आहे, संविधानात असं लिहिलेलं आहे, सगळं आहे. प्रत्यक्षात चित्र आहे ते फार दुर्दैव आणि शोकांतिक आहे. कारण समाजात तेढ निर्माण केलेली ही राजकारणी लोकांनीच केलेली आहे, ह्यात काही शंका नाही आहे. आणि त्याला कारणंही अनेक आहेत. म्हणजे एकात एक गुंतागुंत आहे. भेदाभेदीचं राजकारण ब्रिटिशांनी चालू ठेवलं, ते पुढे काँग्रेसने चालू ठेवलं आणि ते आपण अजूनही आज चालू ठेवतोय. हे कोणीतरी मिटवलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने त्याला धार्मिक मतभेद किंवा जातीय मतभेद ह्याच्यात काही इंटरेस्ट नसतो. त्याला स्वतःच्या गावाची डेव्हलपमेंट, आपल्या वाडीची डेव्हलपमेंट म्हणजे काय, फार मोठी काय इच्छा तिथे मोठं स्टेडियम व्हावं अशी अपेक्षा नसते. पण मूलभूत सुविधा ज्या आहेत, पाणी, रस्ते, वीज, त्याच्यानंतर एस टीची सुविधा, आरोग्याची सुविधा, नंतर एखादा निवारा, स्मशान, आता आपलं शाळा, ह्या मूलभूत गोष्टी आहेत. ह्या गोष्टी नीट असणं आवश्यक आहे. कित्येक ठिकाणी स्मशानाची जी दुरावस्था आहे आता अलीकडे गेल्या काही वर्षात सुधारलेलं आहे, पण स्मशान हा सगळ्यात उपेक्षित भाग आहे. काही ठिकाणी स्मशान अशी आहेत की तिथे ते डेड बॉडी नेतात, ते नेणाऱ्यांना स्मशानात न्यायची वेळ यावी असे रस्ते आहेत. ह्या गोष्टी ह्या फार काय दैनंदिन गरजेच्या म्हणण्यापेक्षा त्या सर्वसामान्य माणसाला तोंड द्यायला लागणाऱ्या गोष्टी आहेत. ह्यात सुधारणा होणं आवश्यक आहे. आता आपण जर बघायला गेलं तर आपल्याकडे संमिश्र चित्र होतं. सुरुवातीपासून पक्ष बदलत होते, आमदार बदलत होते. नाही म्हणलं तरी काही आपल्याला चांगले आमदार मिळाले. आप्पासाहेब गोगटेंनी बऱ्यापैकी तळागाळात जाऊन सोयी केल्या, सर्वांशी मिळून मिसळून होते. पण राजकारणाचं जे टेक्निक असतं, तंत्र, फंड आणण्याचं, ते त्यांच्याकडे नव्हतं म्हणण्यापेक्षा ते अत्यंत प्लेन होते की ते राजकारणात मिसफीड होते. केवळ सन्मान आणि त्यांच्याबद्दलचा आदर ह्यामुळे लोक त्यांना निवडून देत होते आणि त्यांनी आपला पक्ष त्यांच्यामुळे इथे तो जिवंत राहिला, ही गोष्ट निश्चित आहे. अजितराव गोगटेंनी सुद्धा थोडीफार सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. दरवेळेला काय होतं की आमदार एका पक्षाचं आणि राज्य दुसऱ्या पक्षाचं, ह्यामुळे अनेकदा आपलं नुकसान झालेलं आहे. जठार साहेबांनीही थोडेफार प्रयत्न केले. नितेश राणे आल्यानंतर मोठा कायापालट म्हणण्यापेक्षा त्याला एक बूस्ट मिळाला, त्याला गती मिळाली. दुर्दैवाने तेही अपोजिशनमध्ये होते आणि ज्या वेळेला ते पक्षात होते, म्हणजे त्यांचं राज्यावर त्यांचं सरकार होतं गेले 2.5 वर्ष,
त्यावेळेला माझ्या दृष्टीने त्यांना जो आवश्यक निधी मिळायला पाहिजे होता तशा पद्धतीने तो मिळाला किंवा दिला गेलेला नाही, हे त्यांचा पक्ष तितकाच जबाबदार आहे. त्यांनी निधी आणला, कष्ट करून आणला, भांडून आणला, प्रयत्न करून आणला आणि मिळणं, ह्या दोन गोष्टीत फरक आहे, तफावत आहे. आणि ह्याच्यासाठी काय, हे काम आमदारांनीच करायचं जरी असलं तरी त्यांना योजना सुचवणं, त्यांना त्याचा पाठपुरावा करणं, त्याच्या पाठी राहणं हे आपलं काम आहे, हे आपण विसरून जातो. ठराविक कार्यकर्ते जरी त्यांच्यासोबत फिरत असले तरी कार्यकर्त्यांनाही आपण त्यांना एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आपण त्यांना जर सतत जाणीव करून दिली तरी देखील ते सर्वांच्या दृष्टीने उपयोगी असतं. देवगडचा प्रश्न म्हणजे मुख्य प्रश्न पाण्याचा. पाणी हा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो दुर्दैवाने आत्तापर्यंत सोडवला गेला नाही. नगरपंचायत कोणाचीही असो तो प्रश्न नसून पाणी रोज अमुकाची नगरपंचायत आहे म्हणून पाणी लागतं आणि अमुकाची नगरपंचायत नाही म्हणून पाणी लागत नाही असं नाही आहे. पाणी हे सगळ्यांनाच लागणार आहे आणि पाण्याची सोय किमान ह्या पुढच्या 5 वर्षात जो आमदार करेल तोच ह्याच्यापुढे निवडून येईल, हे अशी पक्की मला खात्री अशी वाटते की लोकांना पाणी ह्या विषयावर अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्याची झळ पोचलेली आहे. त्यामुळे आता निवडून येणाऱ्या आमदाराला देवगडच्या लँडस्केपचा कायापालट केला पाहिजे आणि पाण्याची बेसिक ज्या सुविधा आहेत, पाण्याची सुविधा केलीच पाहिजे. विजेचा जो प्रश्न आहे, जामसंड्याला सबस्टेशन आहे तरी देखील लाईट किती वेळा जाते. माझ्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिकाला केवळ लाईट येण्या जाण्यामुळे 5-10 लाखाची फोडणी बसू शकते, इतकी डेलिकेट इन्स्ट्रुमेंट्स आपण देवगडसारख्या ठिकाणी उपलब्ध करतो. मी तसं नाही, माझ्याबरोबरचे जे काही वैद्यकीय व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडे अत्याधुनिक उपकरणं आहेत त्यांना याची झळ पोचलेलीच आहे. छोट्या गोष्टी आहे. एखाद्याचं इस्त्रीचं दुकान आहे सकाळचं, किंवा एखाद्याचं झेरॉक्सचं दुकान आहे सकाळचा, त्याचा महत्त्वाचा की टाईम आहे धंद्याचा. सकाळी 10 ते 2 लाईट गेले तर त्याचा व्यवसाय, त्याची उपजीविका होणार कशी, हा विषय कोणी लक्षात घेत नाही. लाईट अनेकदा जातात, ते का जातं, लाईटबद्दल तक्रार करून आरडाओरड करून उपयोग नाही. ते ज्या कारणामुळे जातं ती कारणं दूर केली गेली पाहिजेत आणि ह्याच्यासाठी आमदारांच्या पाठी लागलं पाहिजे, लोकप्रतिनिधींच्या पाठी लागलं पाहिजे आणि MSCB किंवा ह्यांचे जी कर्मचारी आहेत त्यांना आपण वेळोवेळी मदत करत असतोच प्रत्येकजण, पण त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याला सोल्युशन काढणं हे महत्त्वाचं आहे. पाण्याच्या बाबतीत तोच विषय आहे. रस्ते तसेच, आता सुदैवाने ह्यावेळी आमदारांनी बऱ्यापैकी रस्त्यांमध्ये सुधारणा केलेली आहे. सो रस्त्यांमध्ये नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी फंडिंग आणलं आणि बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. ह्या गोष्टी आता ह्याच्या पुढच्या काळात लोकही आता सावध झालेले आहेत, लोकही जागरूक झालेले आहेत आणि डोळे मिटून कोण मतदान करेल असं मला वाटत नाही. सुज्ञ किंवा चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे की ते हेल्दी लढत व्हावी कुठल्याही 2 पक्षात. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हेल्दी लढत होताना तुल्यबळ उमेदवार पाहिजे. तुल्यबळ उमेदवार नसेल, तुल्यबळ उमेदवार ठरवायचं कसं, उमेदवाराच्या पात्रतेवर नुसतं ठरून चालत नाही, तर तो उमेदवार त्याचे कार्यकर्ते कसे आहेत, कार्यकर्ते कसे वागतात गावात, त्याच्या भोवतीचे लोक कसे आहेत, त्याला साधारण कोणत्या लोकांचा पाठिंबा आहे, त्याची आर्थिक स्थिती किती आहे, तो लोकांसाठी एरवी किती मदत करतो का फक्त निवडणुकीपुरता पुढे येतो, त्याला पक्षाचा कितपत पाठिंबा आहे, पक्ष त्याच्यासाठी त्याच्या मागे उभा आहे का मोजके 4 टाळकी येतात आणि प्रचार करून जातात, असं नसतं. जेव्हा एखाद्याला मत देतं तेव्हा सामान्य मतदारसुद्धा हा विचार करतो की आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहे त्याचं जर सरकार येणार असेल तर त्यालाच मत देऊन उपयोग आहे, त्याचं सरकार येणार नसेल तर आपलं मत हे वेस्ट आहे. अशा दृष्टीने विचार करूनच पूर्वीसारखं परिस्थिती राहिलेली नाही की ब्लाइंडली मतदान करणं. प्रत्येक माणूस विचार करून योग्य पद्धतीनेच मतदान करतो आणि ते कसं करतो ह्याचं चित्र अनेकदा स्पष्ट आपल्या तालुक्यात झालेलं आहे. देवगड त्या बाबतीत खरोखरच जागरूक आहे. म्हणजे मला लोकांचं त्या बाबतीत कौतुक करावं असं वाटतं की मतदान करताना ते विचार करून करतात, किती प्रमाणात काय करायचं ह्याचा पूर्णपणे विचार करून मतदान केलं जातं. संदेश पारकर हे व्यक्तिमत्व असे मी पूर्वीपासून ओळखतो त्यांना. ते सर्वसामान्याच्या खांद्यावर थाप मारून, हात मारून, बोलून, मैत्री ठेवून एकमेकाला मदत करणं आहे. दुर्दैवाने त्यांना पाहिजे तशी संधी मिळालेली नाही. पण कशी आहे की अपेक्षा मोठ्या होत्या, त्यांनी पक्ष बदल केले, प्रयत्न करून बघितले, पण त्यांना जसं पाहिजे तसं ब्रेक थ्रू मिळालेलं नाही. म्हणून यावेळेला त्यांनी आमदारकीचं त्यांच्या गळ्यात माळ पडलेली आहे. मला नाही वाटत की त्यांनी ज्या पद्धतीने घेतली त्या पद्धतीने त्यांना पुरेसा अवधी मिळाला, कारण खूप उशिरा ते डिक्लेअर झाली सीट आणि त्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते काम करत आहेत. पण त्याला आयत्या वेळी हे तिकीट डिक्लेअर झाल्यामुळे थोड्याफार मर्यादा निश्चित आलेल्या आहेत. ह्याच्याच उलट नितेशजी राणे यांनी गेल्या 2 टर्ममध्ये इथे भरपूर काम केलेलं आहे, घरोघरी पोचलेले आहेत, प्रत्येकाच्या समस्येत त्यांनी लक्ष घातलेलं आहे. कोणाचा आजारपण असो, पक्षविरहित पक्ष न पाहता त्यांनी दुसऱ्याला मदत केलेली आहे, हे तितकंच खरं आहे. दुर्दैव काय आहे की आत्ताचे जे एक्झिस्टिंग आमदार आहेत श्री नितेशजी राणे ह्यांच्यात कुवत आहे, क्षमता आहे,
आपण त्यांच्या कुवतीचा किंवा क्षमतेचा वापर करून घेत नाहीत. हे आपलं दुर्दैवाने आपला कमीपणा आहे. आपण त्यांच्या पाठी लागून देवगडचं लँडस्केप बदललं पाहिजे. आम्हाला भाऊ अमुक अमुक गोष्ट इथे पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, एस टीचा कॉर्नर मागे घ्यायचा, ही कित्येक दिवस प्रलंबित मागणी आहे. त्याचा फॉलोअप कोणी घ्यायचा, पाठपुरावा कोणी करायचा, फक्त आमदारांनीच करायचं का? ही समजूतच आधी चुकीची आहे की आमदार बघतील, आपण घरी शांतपणे राहायचं, असं नाही आहे ते. आपण त्याचा पाठपुरावा करायला लागतो. कुठल्या तांत्रिक बाबी जर काय अडचणी येत असेल ते आपण बघायला लागतात. तिथे आपल्याला वेळोवेळी आमदारांना सांगायला लागतं आणि तरच ती गोष्ट होते. देवगडचा बंदराचा प्रोजेक्ट वर्षानुवर्षे रखडलेला आहे. आपल्यापैकी किती जणांनी त्याचा पाठपुरावा केला? फक्त आमदारांनीच करायचं का? बाकीच्या लोकप्रतिनिधींनी कोणी करायचं नाही? आज देवगडचं बंदर झालं तर त्याच्या फणशाच्या सरपंच आणि त्याच्या गावातल्या लोकांना सुद्धा फायदा आहे. मी फणसे एक उदाहरण देतो. टेंबोली दूरचं घ्या, गडी तांबण्याच्या सरपंच तिथल्या गावाचा फायदा आहे, सगळ्यांचाच फायदा आहे. पण मग फॉलोअप घ्यायचा कोणी हेही आपण म्हणजे ठरवायची काही गरजच नाही. सर्वांनी त्याचं सहकार्य आणि सर्वांचं त्याच्यात योगदान पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यात असं झालं तरच कुठल्याही पक्षाचा आमदार झाला तर तो यशस्वी राहू शकेल. परंतु ह्याच्या पुढची 5 वर्ष देवगडच्या ह्या ज्या बेसिक मूलभूत जे प्रश्न आहेत ते आणि देवगडचं लँडस्केप जर बदललं गेलं नाही तर इथे पुढच्या आमदाराला निवडून येऊच असं सांगता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसरा कोणती पर्याय इथे नक्की उभा राहील. तिसरी महत्त्वाची गोष्ट की टुरिझम रिलेटेड डेव्हलपमेंट आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे, इथे दुसरं उत्पन्नाचं साधन नाही. आंबा आणि मासळी आता कमीच होत चालली. आंब्याचं बेभरवशी आहे. आंब्याचं उत्पन्न जे आहे ते ठराविक लोकांकडेच राहतं, सर्वसामान्य सगळ्यांकडे नसतं. टुरिझमचा फायदा सगळ्यांना होतो. एक माणूस इथे जर एक दिवस थांबला तर तो किमान 1,000 रुपये खर्च करतो. ते छोटे साधा पानपट्टीवाला असला, दुसरं छोटं कोणाचं दुकान असलं, कोण कोल्ड्रिंकवाला असला, त्याच्या खिशात ते पैसे जातात. सगळीकडे त्या पैशाचं विकेंद्रीकरण होतं. पण आत्ता सिच्युएशन अशी आहे की 100 लोक आली तर त्यांना राहायला देवगडला सोय नाही. त्यांना रविवारी जेवण मिळेल ह्याची गॅरंटी नाही. त्यांना पाहिजे त्या प्रकारचे इतर सुविधा इथे उपलब्ध होतील अशा नाही. या सुविधा शासनानेच निर्माण कराव्या असं का? त्या आपणच केल्या पाहिजेत. आणि ज्या आपण करू शकत नाही त्याच्यासाठी आपण आमदारांच्या पाठी लागून त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजेत. नितेशजी राणे यांनी सुरुवातीला बऱ्यापैकी प्रयत्न केले. गार्डन डेव्हलप केली, वॅक्स म्युझियम डेव्हलप केलं. तो इम्पेटस किंवा तो जो मोमेंटम होता तो गेल्या 2.5 वर्षात त्या प्रमाणात राहिला नाही. कारण राज्यस्तरावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. इथेही त्यांचं लक्ष होतं, नाही असं नव्हे. पण अधिक जो बदल होणं अपेक्षित आहे तो आता ह्या 5 वर्षात होणं अपेक्षित आहे. आणि कोणाच्याही अपेक्षा त्याच राहतील की ह्या नजीकच्या 5 वर्षात त्यांनी इथे कायापालट घडवून आणावा. तर टुरिस्ट तिथे येतील, तर टुरिस्ट तिथे राहतील, ते राहतील, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल आणि देवगडमध्ये बदल होईल. केवळ टुरिस्ट आले म्हणजे बदल होईल असं नाही. त्यांना जे आवश्यक सुविधा, ATM पाहिजेत, रस्ते नीट पाहिजेत. नंतर आता रस्त्याचं काम घेतलेलं आहे देवगड निपाणी रोडचं. इलेक्ट्रिसिटी पाहिजे, पाणी पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कनेक्टिव्हिटी पाहिजे. आता कनेक्टिव्हिटीचा असा इश्यू होतो, साधं देवगड नांदगाव एखादा पेशंट शिफ्ट करायचा असला तो शिरगावजवळ पोचला की तो जिवंत आहे का मेला आहे तेही कळत नाही. कारण नेटवर्क हायवेला, आपल्या स्टेट हायवे आपण म्हणतो, स्टेट हायवेला नेटवर्क काही ठिकाणी नाहीच आहे. त्यामुळे त्याची मध्ये काय पोझिशन झाली, त्याला काय प्रॉब्लेम आला, काही कळत नाही. तो पुढे जेव्हा नेटवर्कमध्ये जातो तेव्हा समजतं हां बरं पेशंट ठीक आहे. ही वेळ येता कामा नये. आपलं देवगड नांदगाव किमान आपलं नेटवर्क हे कंप्लीट स्टेट हायवेला कव्हरेज पाहिजे. देवगडसारख्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नेटसाठी झगडावं लागतं. आता जे प्रोग्रेसिव्ह आपण आहोत, आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला नेट हे कनेक्टिव्हिटी ही व्यवस्थित मिळालीच पाहिजे. तुम्ही जगाशी कनेक्टेड राहायचं असेल तर तुमचं नेटवर्किंग नीट पाहिजे. लोकांना आकृष्ट करण्यासाठी नगरपंचायतीने सुद्धा काही योजना केल्या पाहिजे. मागे आम्ही जेव्हा ॲडवायझरी कमिटीमध्ये होतो त्यावेळी त्यांना एक गोष्ट सजेस्ट केली होती की नगरपंचायतीची वेबसाईट बनवा, त्याच्यावर सगळ्या हॉटेल्सचे डिटेल द्या, त्यांचे टेरिफ द्या, जिथे फूड मिळेल ते फूडचे डिटेल्स द्या, इतर जी पर्यटन स्थळं आहे त्याची माहिती द्या. कोणतंच सहकार म्हणण्यापेक्षा एकत्र येऊन इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याकडे कुठलीच गोष्ट केली जात नाही. सुदैवाने आपल्याकडे चांगली एक्सपर्टाईज आहेत. आपल्याकडची कितीतरी देवगड तालुक्यातली मंडळी बाहेरगावी आहेत, चांगल्या पोस्टवर आहेत, चांगल्या ठिकाणी आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या एकंदर क्षमतेचा आपण वापर करून घेऊ शकतो. परंतु तो आपण वापर करून घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमदारांकडून हीच अपेक्षा राहील की त्यांनी नजीकच्या 5 वर्षात देवगडचा कायापालट घडवून आणावा. जसं राजाभाऊ मिराशी त्यावेळी त्यांनी न बोलता, म्हणजे कुठे गाजावाजा न करता त्यांनी SC स्टँड आणला, पाणी योजना आली, वरणवाडीचा पूल जो होता मोठा, आयुष्यात होणं शक्य नव्हतं, वाडातर पूल, छोट्या गोष्टी, छोट्या म्हणता येणार नाही, गोष्टी खूप मोठ्या आहेत पण त्या त्यांनी करून दाखवल्या छोट्या टर्ममध्ये. नितेशजी राणे ह्यांच्याकडे ती क्षमता आहे.
ते निवडून आले तर ते करू शकतील आणि त्यांच्याकडून आपण करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून म्हणजे सगळ्या जनतेने काय केलं पाहिजे की त्यांच्या ज्या समस्या त्या आमदारांसमोर मांडल्या पाहिजेत आणि नुसत्या मांडून नाही त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. तरच आपला विकास होईल. नाही तर आपला विकास कधीच होणार नाही. आपण विकासाची नुसती स्वप्न पाहत बसू, बाकी काही निष्पन्न त्यात होणार नाही. नितेशजी राणे यांनी हिंदुत्ववादावर भर दिला आणि राज्यभर हिंदुत्ववादाची किंवा हिंदू जनतेत एक जनजागृती निर्माण केली. आणि हिंदूही दुबळा नाही, आम्ही सहिष्णू आहोत पण दुबळे नाहीत हे अनेकांना दाखवून दिलं. हा भाग जरी असला तरी सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने एक अपेक्षा अशी आहे की पुढची 5 वर्ष त्यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित करावं, अधिकाधिक सुधारणा कराव्या, अधिकाधिक कायापालट करावा. बारामती, अकलूज जसं आपण नावं घेतो, मी गेल्या वेळी म्हटलं होतं, तिथे जसा कायापालट झाला तसा कायापालट आपण करावा. सगळे फंड सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे गेल्या 2.5-3 वर्षात रवींद्र चव्हाणांनी दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा समजत होते, ती त्यांची समजूत कृपा करून काढून टाकावी. आणि देवगडमध्ये पण देवगड हा एक सिंधुदुर्गाचा भाग आहे, वैभववाडी हा एक सिंधुदुर्गाचा भाग आहे. त्यामुळे इथेही थोडेफार फंड्स यावेत, विकासाच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, ह्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी माझी अपेक्षा नक्कीच आहे. माझीच अशी नाही, सगळ्या सर्वसामान्य नागरिकांची अशी बऱ्यापैकी अपेक्षा आहे. त्यामुळे ते करू शकतील ह्या विश्वासाने सर्वसामान्य जनता श्री नितेशजी राणे ह्यांनाच बहुमत देतील अशी आत्ता तरी वातावरण दिसतंय. प्रत्यक्ष लोक मतपेटीद्वारे काय करतील हे सांगणं कठीण आहे, कारण कोकणातला नागरिक हा सुज्ञ आहे. त्याला भविष्याचा, तो स्वतःचा आणि भविष्याचा विचार करतो आणि त्या पद्धतीने मतदान दरवर्षी होतं. त्यामुळे असं गृहीत धरून चालणार नाही की ही लढत एकतर्फी आहे. ही लढत एकतर्फी कधीच सांगता येणार नाही, केव्हाही कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. अनेक त्याची जिवंत उदाहरणं आहेत. कुलदीप पेडणेकर उभे होते त्यावेळची सुद्धा तुम्हाला उदाहरण कल्पना आहे. नंदुशेठ घाटेंबद्दलही तुम्हाला कल्पना आहे, ते उभे होते, त्यांनी काम खूप केलं होतं, पण दुर्दैवाने ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे असं एकतर्फी लढत होईल, प्रबळ उमेदवार नाही असं धरून उपयोग नाही. लोकांच्या मनात काय हे सांगणं कठीण आहे, पण लोकांच्या मनात एक विश्वास नक्की आहे की ही निवडणूक जर नितेशजी राणे जिंकले तर पुढची काही वर्षात ते देवगडमध्ये निश्चित बदल घडवून आणू शकतील, किंवा त्यांनी बदल घडवून आणावा ह्यासाठी आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला तर त्याला ते नक्कीच सहकार्य करतील. धन्यवाद.